आपण हे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, बेचैन असणाऱ्या माणसाने वारकरी संप्रदायाचं पाईक झाल्यानंतर त्यांना आयुष्यात कसलीही बेचैनी येणार नाही, असमाधान राहणार नाही, ते आनंदी राहतील. म्हणून हे आपण जनतेसमोर आणत आहोत की हा वारकरी संप्रदाय नेमका काय, हे समाजाला व्यवस्थित माहीत झालं पाहिजे. आणि ते पाईक असलेले असो किंवा शिकलेले असो, विषयाचं ज्ञान जरी असलं जीवनात तरी निसर्गाचं ज्ञान असलं पाहिजे. आणि ते त्यासाठी वारकरी संप्रदाय व्यवस्थित माहीत असावा, ही आपल्याकडून माझी अपेक्षा आहे. धन्यवाद काकाजी, रामकृष्णारी. आणि मी तुमचे यासाठी आभार मानतो की आपली वारकरी साहित्य परिषद गेली कित्येक वर्ष कार्यरत आहे, परंतु आपला अनुभव असा आहे की सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत सोडा, परंतु अगदी शिकलेल्या लोकांच्यापर्यंतसुद्धा वारकरी संप्रदायाचं नेटकं स्वरूप काय आहे याची पुरेशी स्पष्टता नाही. आणि म्हणून आपण या आपल्या मालिकेमधून ती स्पष्टता लोकांना यावी आणि त्यानुसार आपले सगळे कार्यक्रम त्यांना करता यावेत, अशा पद्धतीने हे करायचं जे तुम्ही ठरवलं ते फार उत्तम आहे. त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. सर, वारकरी संप्रदायाचं जे दैवत आहे श्री विठ्ठल पांडुरंग परमात्मा, ह्याचं स्वरूप नेमकं काय आहे ते थोडं आपण समाजाला सांगावं. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय माहिती आहे का, की वारकरी संप्रदाय केव्हा सुरू झाला नेमका. तर हे पहा, कुठलाही धर्मसंप्रदाय असला ना, त्या धर्मसंप्रदायामध्ये 3 गोष्टी कमीत कमी लागतात, 3 घटक लागतात. त्याशिवाय धर्मसंप्रदाय सिद्ध होत नाही, म्हणजे तयार होत नाही. पहिला कोणता, की त्या धर्मसंप्रदायाला एक दैवत लागतं. तर या संप्रदायाचं दैवत कोणतं ते तुम्हाला सांगतो. नंतर दुसरा असं की त्या दैवताची एक उपासना पद्धती लागते विशिष्ट प्रकारची. आणि तिसरा मुद्दा असा की एक ग्रंथ लागतो, प्रमाण ग्रंथ, सगळे व्यवहार नियंत्रित होतील त्या संप्रदायातल्या लोकांचे. तर आपण या दृष्टिकोनातून जर विचार केला वारकरी संप्रदायाचा, तर हे दैवत विठ्ठल आहे. पंढरपूरमध्ये उभा असलेला श्री विठ्ठल हे या संप्रदायाचे दैवत आहे. त्याला पांडुरंग असंही नाव आहे. आता हे विठ्ठल दैवत म्हणजे नेमकं कुठलं, काय, त्याची कुळकथा काय आहे, असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला असं नक्कीच म्हणता येतं की तुम्हाला उदाहरणार्थ वेदामध्ये काही विठ्ठल असायचं काही कारण नाही. उदाहरणार्थ तर विठ्ठल म्हणजे श्रीकृष्णाचा पंढरपूरला आलेला एक आविष्कार आहे. म्हणजे श्रीकृष्ण म्हणजेच विठ्ठल, विठ्ठल हे वेगळं दैवत नाही. आणि त्यामुळं झालं काय माहिती आहे का, की आता बघा ना, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. कृष्णाने काय केलं, कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. तर तुकोबाराय म्हणतात की गीता जेने उपदेशिली ते हे विटेवरी माऊली. म्हणजे तुम्हाला सांगायचा मुद्दा काय, की ज्या परमात्म्यानं गीता सांगितली अर्जुनाला, उपदेश केला, तोच परमात्मा इथे विठ्ठल होऊन आलेला आहे, असा मुद्दा आहे तो. त्यामुळे विठ्ठल आणि कृष्ण एक आहेत. त्यामुळे कृष्णाचं तत्त्वज्ञान ते विठ्ठलाचं तत्त्वज्ञान, ते वारकऱ्यांचं तत्त्वज्ञान. आणि ते कोणतं, तर गीता सांगितली म्हणजे कृष्णानं अर्जुनाला गीता सांगितली, ती संस्कृतमध्ये सांगितली. मग आता वारकरी संप्रदाय ज्या वेळेला 13व्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेवराय ही सगळी मंडळी होऊन गेली, एक संतांची मांदियाळी होती. त्या काळामध्ये भगवद्गीता होती आणि ती वारकऱ्यांना मान्य होती, कारण वारी ही नामदेवराय ज्ञानेश्वर महाराज यांच्या अगोदरपासून सुरू झालेली आहे, ती त्यांनी सुरू केलेली नाही. मग आपण तरी देखील ज्ञानदेव रचेला पाय असं का म्हणतो, त्याचं कारण असं आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी तो ग्रंथ दिला. तुमच्याकडे दैवत आहे, ग्रंथ कुठे आहे, तुम्ही म्हणाल की म्हणजे प्रमाण ग्रंथ, हां, जसं ख्रिश्चनांचा बायबल आहे, मुसलमानांचं कुराण आहे, तसं कुठे ग्रंथ तो नव्हता. आता तुम्ही म्हणाल की भगवद्गीता नव्हती का, हो, भगवद्गीता ही जर कृष्णाची असेल तर ती विठ्ठलाची आहे, पण ती संस्कृतमध्ये आहे. आणि हे सगळे आपले अनुयायी जे आहेत संप्रदायाचे ते मराठी भाषा बोलणारे आहेत. त्यामुळे ही जी उणीव आहे ती ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आली आणि त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणजे काय केलं की भगवद्गीतेचा अर्थ मराठीत सांगणारा ग्रंथ लिहिला, त्याचं नाव ज्ञानेश्वरी. म्हणून ज्ञानेश्वरी हा आपला पायाभूत ग्रंथ आहे, तो प्रमाण ग्रंथ आहे. नंतरचे सगळे संत ज्ञानेश्वरीला अनुसरतात, लक्षात घ्या. आणि सगळ्या संतांनी, ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन संतांनी, ज्ञानेश्वर महाराजांच्या उत्तरकालीन संतांनी, म्हणजे नामदेवरायांच्यापासून तर ते निळोबारायांच्यापर्यंत सगळ्यांनी ज्ञानेश्वर महाराजांची स्तुती केलेली आहे, प्रार्थना केलेली आहे. संत बहिणाबाईंनी तर ज्ञानेश्वरीची आरती दिलेली आहे. हा ज्ञानेश्वरी आपला पाय आहे. तर हा मुद्दा सांगायचा आहे की आपला ग्रंथ मुख्य हा ज्ञानेश्वरी आहे. आणि कारण आपला दैवत कोणतं, विठ्ठल, विठ्ठल कोणतं, कृष्ण.
कृष्णाचं तत्त्वज्ञान तेच विठ्ठलाचं तत्त्वज्ञान, तेच वारकऱ्यांचं तत्त्वज्ञान, आणि ते ज्ञानेश्वरीतनं आलं. हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. मग आता पुढे जाण्याच्या अगोदर आपल्याला काय पाहायचं आहे की विठ्ठल हा कृष्ण पण इथे कसा काय आला, तर इथे पुंडलिकाची जी सेवा होती, त्याच्या आईवडिलांची सेवा तो करत होता, त्याच्यामुळे प्रसन्न होऊन विठ्ठल स्वतःहून, म्हणजे कृष्ण विठ्ठल होऊन इथे आले. आणि त्या नाव कसं पडलं विठ्ठल, तर त्याचा संबंध आपण विठ्ठलशी जोडतो ना. तर तिथं श्रीकृष्ण परमात्मा झाले आणि त्यांनी सांगितलं पुंडलिकाला की मी प्रसन्न आहे, तुला काय हवं ते माग. तर पुंडलिकांनी स्वतःसाठी काही मागितलं नाही. पुंडलिकराय काय म्हणाले की बाबा मला माझ्यासाठी काही नको, परंतु हे जे लोक आहेत, पतित आहेत, त्यांना मोक्षाची इच्छा आहे, त्यांना भक्ती करावीशी वाटते, त्यांना ईश्वर पाहिजेच असतो, तर त्यांचा उद्धार करण्यासाठी तुम्ही इथेच थांबा आता आलात तर. आणि कुठे थांबा, तर त्यांनी अशी एक वीट पुढे ठेवली आणि विटेवरती त्याला उभा केला. तो विठ्ठल. तो तेव्हापासूनची, म्हणजे विठ्ठल हा ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज यांच्या अगोदरपासून पंढरपूरमध्ये विराजमान आहे. पुंडलिकांनी त्यांना तिथे उभं केलेलं आहे. हा मुद्दा आहे. आणि मग तोपर्यंत आता देव तर आला, आता देवाची भक्ती करण्यासाठी काहीतरी एक काय म्हणूयात त्याला, उपासना पद्धती पाहिजे. जसं आपण म्हणतो का नाही, खंडोबाची उपासना पद्धती आहे, काहीतरी गोंधळ असतो, जागरण असतं, आहे ना, तशी काहीतरी वेगळं पाहिजे ना. तर ते वेगळं काय, तर ती म्हणजे वारी सुरू झाली. म्हणजे वारीसुद्धा 13व्या शतकाच्या अगोदर, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, नामदेवराय हे सगळे त्या काळाचे जे संत होते, चोखोबा असतील, सावतामाळे असतील, त्या सगळ्यांच्या अगोदर कित्येक पिढ्या वारीची परंपरा आहे. कारण ती उपासना पद्धती स्वतंत्र निर्माण झाली. इथे प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशीला आपण निघायचं, पंढरपूरला जायचं. आणि आपण म्हणजे कोण? आपण म्हणजे एकट्यानं जायचं. तर वारकरी संप्रदाय हा सामूहिक उपासनेचा मार्ग आहे. दिंडी घेऊन जायचं. आणि दिंडीसुद्धा जी म्हणतो आपण ना, ती कशी दिंडी असते, ती अशी सायलेंट, म्हणजे असे निघालेले लोक आपले गपचूप असं नाही, तर गात नाचत. म्हणजे हा आपला एक आनंदाचा सोहळा आहे ना, की आपल्याला परमेश्वरानं जन्म दिला मनुष्याचा आणि भक्ती करण्यासाठी पात्र केलं, तर तिथं भक्ती केली पाहिजे. तो आपला सेलिब्रेशनचा मुद्दा आहे, आपल्या उत्सवाचा मुद्दा आहे. म्हणून गात नाचत पंढरपुरापर्यंत जायचं, तिथे मग कीर्तन करायचं, दर्शन परमात्म्याचं घ्यायचं, चंद्रभागेमध्ये स्नान करायचं. ही परंपरा या संतांच्या अगोदरपासूनची आहे. सर, आपण आता विठ्ठलाचं महात्म्य सांगितलं आणि आपण एक 5च संतांची नावं सांगितली, तर त्यात बहिणाबाई आहेत. आणि तुका झालाशे कळस, पण 800 वर्षामध्ये ह्या 5च संतांनी ही भूमिका टिकवून ठेवली की कशी? कारण आजपर्यंत जे काय अशा पद्धतीनं हे समाजावर प्रचंड प्रभाव आहे वारकरी संतांच्या साहित्याचा, अगदी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्यापर्यंत. तर हे सर, ह्या 5च संतांचं महात्म्य आहे 800 वर्षात टिकून ठेवण्याचं, की नेमकं कसं आहे? इथे आता वारकरी संप्रदायाला ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी दिला, तो सगळ्यांनी मान्य केला आणि तिथपासून त्याला एक परिपूर्ण असं एक स्वरूप आलं. मग त्या अर्थाने पाया घातला. हा ग्रंथ हा पाया आहे ज्ञानेश्वरी, हा असा तो मुद्दा आहे. कारण कसं बघा, आता हा अभंग बहिणाबाईंचा आहे का नाही, संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचेला पाया, उभारिले देवालया. आणि मग नामातयाचा किंकर नामदेवरायांनी त्याने केला विस्तार केला. म्हणजे काय केला, हा संप्रदाय पंजाबपर्यंत नेला. संपूर्ण भारतभर ते फिरले, पण पंजाबात त्यावेळची परिस्थिती त्यांनी पाहिली की इथंच असणं योग्य आहे, कारण तिथे परकीय आक्रमण झाली होती, तुमच्या सगळ्या संस्कृतीवरती एक घाला पडत होता, म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा बदल तिथे होत होता. तर तिथल्या लोकांना काही एक आपल्याला सांगता आलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, त्यांना एक वेगळी ओळख दिली पाहिजे. म्हणून नामदेवराय तिथे थांबले आणि मग तिथे त्यांनी जी पदं केली ती वारकरी संप्रदायाच्या विचारांना अनुसरून आहेत. त्या पदामध्ये विठ्ठलाचं नाव आहे, त्यांच्या त्या तिकडच्या भाषेत. त्या तुम्ही काय पंजाबी म्हणा, हिंदी म्हणा, हिंदुस्थानी म्हणा, तो वेगळा मुद्दा आहे, ते भाषाशास्त्रज्ञ म्हणतील काय म्हणायचं ते. तर ते नामदेवरायांनी केलं आणि ते अभंग घेऊन, ती पदं घेऊन गुरु नानकांनी शीख पंथाची स्थापना केली. हा तो मुद्दा आहे. मग पुढे आता काय, इथं ज्ञानेश्वर महाराजांनी पाया घातला, नामदेवरायांनी विस्तार केला. पुढे एकनाथ महाराज आले, त्यांनी काय केलं, जनार्दन एकानंतर खांबदिला भागवत. भागवत नावाचा ग्रंथ म्हणजे काय, भागवत हे एक पुराण आहे. त्या पुराणाच्या 11व्या स्कंद म्हणतात त्याला, अध्याय नाही म्हणत, 11व्या स्कंदामध्ये
श्रीकृष्णाने उद्धवाला केलेला उपदेश आहे. म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्या आयुष्यात 2 लोकांना उपदेश केला. पहिला कोणाला केला? पहिला केला अर्जुनाला, त्याला आपण भगवद्गीता म्हणतो. आणि दुसरा कोणाला केला? तो केला उद्धवाला. जसा जसा अर्जुन हा श्रीकृष्णाच्या आत्याचा मुलगा, बरं का, आतेभाऊ, तसा उद्धव हा श्रीकृष्णाचा चुलत भाऊ आहे, चुलत्याचा मुलगा. आणि त्याला उपदेश केला श्रीकृष्णाने. आणि तो उपदेश भागवत पुराणाच्या 11व्या स्कंदामध्ये आला. त्याला म्हणतो आपण भागवत, 11वा स्कंद. तर ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीता मराठीमध्ये आणली, म्हणजे एक अर्ध काम केलं, अर्ध राहिलं होतं ते एकनाथ महाराजांनी पूर्ण केलं, भागवत मराठीमध्ये आणला. म्हणून जनार्दन एकनाथचा खांब दिला भागवत. म्हणजे जर भागवत ग्रंथ हा जर खांब असेल तर ज्ञानेश्वरी हा पाया ना, आपोआप ते आलंच लॉजिक तिथे. खांब दिला भागवत. आणि मग पुढे आणखीन काय झालं? बहिणाबाई सांगतात की तुका झालासे कळस. हा संप्रदाय पूर्णतेला कुणी पोचवला सगळा? तर तो तुकोबारायांनी पोचवला. म्हणून पाया ज्ञानेश्वर महाराज आणि कळस तुकोबाराय. म्हणून लोक वारकऱ्यांची मंडळी ज्ञानबा तुकाराम भजन करतात. ज्ञानबा तुकाराम भजनाच्या पाठीमागे एक लॉजिक आहे. आता एवढे सगळे संत आहेत, सगळेच पूज्य आहेत वारकऱ्यांना, पण मग दोघांचीच नावं का? मी उदाहरण सांगत असतो नेहमी की आपला भारतीय स्वातंत्र्य लढा किती दीर्घकाळ चाललेला आहे. 47 साली स्वातंत्र्य मिळालं आपल्याला. आता कितीतरी लोक झाले ना, कुणी शहीद झालं, कुणी तुरुंगात गेलं, कुणी केवढा मोठा त्याग केला. पण त्या सगळ्यांचं सार जर सांगायचं झालं तर आपण काय म्हणतो? लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी, 2 नावं येतात बरोबर. तशी इथं सगळे संत मान्य आहेत, पूज्य आहेत. पण भजन करायचं झालं याच्यात थोडक्यात तर कोणती नावं येतात? 2, एक ज्ञानोबाराय आहे आणि तुकोबाराय आहे. म्हणून ज्ञानबा तुकाराम हे भजन आहे. हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. तर सांगत काय होतो मी, तर अशा पद्धतीने वारकरी संप्रदायाचा विस्तार झाला. आता ही जी नावं सांगितली ना आपण, ज्ञानेश्वर महाराज, नामदेवराय, मग त्या काळामध्ये त्यांचे समकालीन अनेक संत होते. जसं मी मागाशी बोलता बोललो की चोखोबा आहेत, सावता महाराज आहेत, नरहरी सोनार आहेत, असे गोरोबा काका आहेत. तर असे बहुजन समाजातल्या विविध जाती धर्मातल्या 18 पगड जातीतले सगळे लोक ज्ञानेश्वर महाराजांच्यामुळं, नामदेवरायांच्यामुळं आकृष्ट झालेले आहेत आणि तिथे सगळे एकत्र आलेले आहेत. आणि पंढरपूरच्या त्या वाळवंटामध्ये कीर्तन सुरू असतं. हे सगळ्या गोष्टी म्हणजे आहेत. आणि त्याच्यात स्त्रियासुद्धा आहेत. जनाबाई आहेत, मुक्ताबाई आहेत, नामदेवरायांच्या कुटुंबातल्या सगळ्या स्त्रिया आहेत, चोखोबारांच्या कुटुंबामधल्या सोयराबाईंच्या सारख्या स्त्रिया आहेत. तर हा संप्रदाय तोपर्यंत असा इतका जोमामध्ये आला. सर, आपण आता विठ्ठलाचं महात्म्य सांगितलं आणि आपण एक 5 संतांची नावं सांगितली. 800 वर्षामध्ये ह्या 5 संतांनी ही भूमिका टिकवून ठेवली की कशी? कारण आजपर्यंत जे काय अशा पद्धतीनं हे समाजावर प्रचंड प्रभाव आहे वारकरी संतांच्या साहित्याचा, अगदी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्यापर्यंत. तर हे सर, ह्या 5 संतांचं महात्म्य आहे 800 वर्षात टिकवून ठेवण्याचं की नेमकं कसं आहे? मग मधल्या काळामध्ये कुणी टिकवला संप्रदाय? म्हणजे जसं ज्ञानेश्वर महाराज ते एकनाथ महाराज. मग आता मी तुम्हाला सांगेन की एकनाथ महाराजांचे पणजोबा होते, त्यांचं नाव भानुदास महाराज, ते होते. तरी तो मुद्दा आलाच ना की ज्ञानोबा आहे ते भानुदास महाराज. तर हे जे काम आहे ना, ते पंढरपूरमधल्या वारकऱ्यांच्या फडकऱ्यांनी केलेलं आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्हाला सांगतो. आणि फडाची परंपरा कुणी सुरू केली? पहिल्यांदा नामदेवरायांनी सुरू केली. तुकोबाराय म्हणतात की नामदेवरायांचा स्वतंत्र फड होता. शिंपियाचा पोरे एक खिळिया नामा, त्याने स्वतंत्र फड जागविला रे. म्हणजे पूर्वी कसं असायचं? पूर्वी संतांच्या वारकऱ्यांच्या दिंड्या असायच्या. गावोगावचे वारकरी दिंडीने, म्हणजे दिंडीमध्ये म्हणजे काय असतं, एक विनेकरी असतो, तो ती संपूर्ण दिंडी लीड करतो, तो पुढारी असतो. त्याच्या इशाऱ्याप्रमाणे दिंडीचे लोक चालतात, थांबतात, अभंग म्हणतात. मग त्या विनेकराकडं अभंग म्हणण्यासाठी ते सुरामध्ये लागतं ना, म्हणून तो विणा असतो. त्या सुरात सगळे वारकरी गातात आणि तालासाठी पखवाज असतो. आणि परत हा तिघांचा मामला नाही आहे. बाकीच्यांनी काय करायचं? तर बाकीचे टाळ वाजवतात. तर असा एक गदारोळ ज्याला म्हणतो आपण, तो वारकरी संप्रदायातल्या ह्या दिंडीचा होत असतो. अशा अनेक दिंड्या त्यांच्या गावावरून पंढरपूरला यायच्या. मग या सगळ्या दिंड्यांना कुठेतरी एक ऑर्गनाईज केलं पाहिजे की नाही, म्हणून नामदेवरायांनी एक फड निर्माण केला. आणि असे नंतर अनेक फड झाले. तर त्या फडांच्यावरती हे सगळे वारकरी संप्रदायाची एक यंत्रणा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होती. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की तुकाराम महाराजांनी कीर्तनं केली,
तुकाराम महाराजांनी आधी अभंग लिहिले. तुकाराम महाराज इथे असतानाच इहलोकामध्ये असतानाच त्यांचे अभंग लोक कीर्तनात घ्यायला लागले. म्हणजे कोल्हापूरला कीर्तन चालू आहे, साताऱ्याचं कीर्तनकार आहे जयराम स्वामी वडगावकर, आणि अभंग म्हणतायत तुकाराम महाराजांचे. आणि तुकाराम महाराज असताना म्हणजे इतक्या कमी वेळामध्ये, त्या काळात मुद्रण कला नव्हती, ग्रंथ नव्हते, ज्याला आपण आज गाथा म्हणतो ती उपलब्ध नव्हती. मग जयराम स्वामींच्यापर्यंत हे अभंग कसे पोचले, आणखीन सगळ्या महाराष्ट्रात कसे पोचले, तर ही वारकऱ्यांची फड नावाची यंत्रणा आहे. त्या काळामध्ये मधल्या काळात बघा काय घडलेले, आणखीन ज्ञानेश्वर महाराजांचे समाधिस्थ झाले आणि नंतर थोड्याच दिवसामध्ये उत्तरेकडनं अल्लाउद्दीन खिल्जीचं अतिक्रमण आलं आणि संपूर्ण महाराष्ट्र यादवांचं साम्राज्य नष्ट केलं त्यांनी. हे सगळं इस्लाम धर्मियांच्या ताब्यात गेलं. तीच गोष्ट कर्नाटकाची आहे. म्हणजे आता जो राजाश्रय होता वारकरी संप्रदायाला, आणखीन एकूणच मराठी भाषेला, तो सगळा संपला. एक वेगळी भाषा असणारे, कारण त्यांची भाषा पर्शियन होती राज्यकारभाराची, वेगळी भाषा असणारे, वेगळी संस्कृती असणारे, वेगळे कायदे असणारे, वेगळी प्रशासन व्यवस्था असणारे, एकूण संस्कृती वेगळी असणारे इथे लोक आले राज्य करायला लागले. मग अशा काळामध्ये इथली संस्कृती, इथला धर्म, ही भाषा, मराठी भाषा ही कुणी टिकवली? पण ही भाषा टिकवायचं काम, ही संस्कृती टिकवायचं काम वारकरी संप्रदायाने केली. म्हणजे कुणी केली? म्हणजे आता ज्ञानेश्वर महाराज ठराविक काळ या लोकात राहिले, एकनाथ महाराजांचं आयुष्य ठराविक काळ होतं. मग मधल्या काळामध्ये हे काम जे कुणी केलं आहे ना, ज्यांची नावं आपल्याला माहीत नाहीत, ती नामदेवरायांनी सुरू केलेल्या फडातल्या लोकांची नावं असली पाहिजेत. त्या काळात मग त्यांना अनुसरून इतर लोकांनी फड निर्माण केले, तोही आपल्याला इतिहास माहीत नाही नेमका. तर हे वारकऱ्यांच्या मधल्या फडकऱ्यांचं, दिंडीवाल्यांचं फार मोठं काम आहे की त्यांनी मराठी भाषा टिकवली, त्यांनी अभंग टिकवले, कारण तेव्हा छापील बिपील नव्हतं ना, आणि त्यांनी ही कीर्तनाची पद्धत टिकवली. लक्षात घ्या, पिढीकडून पिढीकडे हे सगळं या ठिकाणी आलं. म्हणून या लोकांचे महाराष्ट्रावरती फार मोठे उपकार आहेत. आणि मग त्या ठिकाणी थोडेफार फरक झाले, म्हणजे वेगवेगळे फळ आहेत की नाही, त्या फळामध्ये सगळ्याच्या सगळ्या गोष्टी सारख्या नसतात. काही एक किरकोळ फरक असतात, पण ते इतके महत्त्वाचे नसतात की जेणेकरून ते कोणतरी फार वेगळे आहेत. पण एरवी सगळ्यांना गाथा ज्ञानेश्वरीप्रमाणे, रामकृष्ण हरिभजन मुख्यप्रमाणे, बाकीचे सगळे जे उत्सव आहेत म्हणजे सगळ्या ठिकाणचे, पंढरपूरच्या आषाढी वारी, कार्तिकी वारी, चैत्री वारी, माघी वारी, इतर महिन्यातल्या वाऱ्या त्या माहिती आहेत, मान्य आहेत. मग वद्यवारीला आळंदीला जायचं ते मान्य आहेत. हा सगळा आचार फडकरीच करतात ना तयार, पिढ्यानपिढ्या चाललेलं आहे. म्हणून मी असं म्हणालो की ते जे वारकरी संप्रदायाची गोष्ट, संप्रदाय नावाची जी गोष्ट आहे, त्यातले जे आचार आहेत, त्यातले जे विचार आहेत, ते सगळं टिकून ठेवण्याचं काम पिढ्यानपिढ्या, म्हणजे जवळजवळ 800 वर्षांची गोष्ट आहे आणि त्याच्याही पूर्वी असतील खरं तर, पण त्याची आपल्याला नेमकी जाणीव इतिहासाची नाही आहे. म्हणून मला हे आवर्जून सांगायचं आहे आपल्याला की यासाठी ही जी परंपरा आहे ती महत्त्वाची आहे. परंपरा हेच एक प्रमाण आहे. म्हणजे गाथा ज्ञानेश्वरी, अभंग, इतर संतांचे हे तर वारकऱ्यांचं प्रमाण आहेच ना, मुख्य प्रमाण ज्ञानेश्वरी. पण ज्याला आपण पारंपरिक पिढ्यातून पिढ्या चालत आलेले आचार म्हणतो, ते सुद्धा आपल्याला प्रमाण आहेत. सर, आजपर्यंतचा वारकरी संप्रदायाचा जो इतिहास आपण सांगितला, तो इतिहास तर अप्रतिमच आहे. आता आपण ह्या माध्यमातून पुढं जायचं आहे आपल्या साहित्य परिषदेच्या वतीनं, आणि जात असताना आता जी फड परंपरा आपण सांगितली, ज्यांनी हे टिकवून ठेवलं, त्या फडांचा इतिहास, त्या फडांची परंपरा, त्यांचे प्रथम पुरुष ते कसे इकडे आले, त्यांनी कशी जबाबदारी स्वीकारली आणि आजपर्यंत ही परंपरा कशी टिकवून ठेवत आहेत, यासाठी पुढे जात आहोत. धन्यवाद. रामकृष्ण. धन्यवाद. रामकृष्ण.